जवळपास पुणे पोलीस दलातील सगळीच वरिष्ठ अधिकारी आता सध्या या उत्सव चौकात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांकडून काँग्रेसच्या या सगळ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की VIP मुवमेंट आहे, या मुवमेंटमध्ये कोणतंही व्यत्यय येऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जाते. खरं तर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील माझ्यासोबत आहेत. अमित शहांना काळे झेंडे दाखवून तुम्ही आंदोलन करताय, मात्र या रस्त्याने ते जाणारच नसल्याचं समजतं. त्यांना संविधानिक पद्धतीनं शांततेनं आंदोलन करणाऱ्या लोकशाहीमध्ये जे हक्क आहे त्याला सामोरे जाता येत नाही, हा भेकडपणा आहे त्यांचा. म्हणजे हे या ठिकाणी पूर्वी पंडित नेहरू होते, त्यांची कॉलर एका महिलेने पकडली तेव्हा पंडित नेहरू म्हणले हा अधिकार लोकशाहीत आम्ही तुम्हाला दिलेला आहे, संविधानिक सत्याग्रहाचा अधिकार आहे. या ठिकाणी तुमच्या कारकिर्दीत तुमच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी हा थेट गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांनी त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, पॅलेट्स गन वापरले. या ठिकाणी राहुलजी गांधींनी ज्याचा डोळा गेलाय त्यांच्यावर हाल झालेत अशा पद्धतीने त्यांना मीडियाच्या समोर आणलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना 23 विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून तुमच्या काही कार्यकर्त्यांना युवा काँग्रेस युवकच्या मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे असं देखील हो बरोबर आहे ना, म्हणून तर सांगतो आम्हाला त्या ठिकाणी वास्तविक ज्या ठिकाणी आम्हाला रीतसर परवानगी द्यायला पाहिजे त्या ठिकाणी दिली नाही आणि या ठिकाणी परवानगी दिली तरी जिथं परवानगी दिलं त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने कायद्याचं पालन करून आम्ही या ठिकाणी आपला आवाज उठवत आहोत, आम्ही आंदोलन करत आहोत.